नमस्कार, ज्योती माळेकर यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. झटकीपट होणारा मेथीचा पराठा आणि टिफिनसाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं चांगलं फुटेपर्यंत वाट बघितली आणि त्यामध्ये बारीक धुवून घेतलेली चिरून घेतलेली मेथीची भाजी आपण त्या तेलामध्ये व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायची, जेणेकरून तिला पाणी सुटेल व ती मऊसर शिजेल आणि आपला पराठाही मऊसर होईल. आता चवीनुसार हळद ॲड केलेली तुम्ही बघू शकता. आता झाकण न ठेवता हिला 2 ते 3 मिनटं आपण फ्राय करून घ्यायचे. तोपर्यंत एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ आणि ओवा ॲड करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या टेस्ट वेगळी आणि ओवा हा शरीरासाठी पण चांगला असतो आणि गव्हाचं पीठही पौष्टिक आहे. आता चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे. आपल्या पिठाच्या क्वांटिटीनुसार व मेथीच्या भाजीनुसार आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. आता चवीनुसार तिखट आपल्याला 4 वर्षाच्या मुलांसाठी बनवायचं आहे, म्हणून आपण तिखट थोडं ॲड केलेलं आहे. आणि आता जी भाजी शिजलेली त्या पूर्ण आपण गव्हाच्या पिठात ॲड करून घ्यायचे आणि बीटरूट अजूनही तुम्ही कुठल्याही मिक्स भाज्यांचा पराठाही अशा पद्धतीने बनवू शकता. आता मी बीटरूट किसून घेतलेलं आहे बारीक आणि त्या आता गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित स्मॅच करून घेते. व्यवस्थितपणे पीठ मळून घेतल्याच्या नंतर याला 10 ते 15 मिनटं रेस्टसाठी ठेवायचं आहे, जेणेकरून आपलं पीठ एकदम मऊसर होईल आणि पराठा पण छान आहे. तुम्ही बघू शकता. आता हे गव्हाचं पीठ व्यवस्थितपणे मळून झाल्याच्या नंतर 10 मिनटं रेस्टसाठी ठेवलं. आता हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याचा पराठा तयार करू शकता. एकदम छान पद्धतीने हा टेस्टी, यम्मी आणि पौष्टिक असा पराठा तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. आणि तुमच्या मुलांच्या आवडीनुसार तुम्ही ह्याला आकारही देऊ शकता. सर्कल, ट्रायंगल, स्टार, तुम्हाला जे आवडेल त्या आकारात तुम्ही ही पराठा बनवू शकता. एकदम टेस्टी आणि हेल्दी पराठा आहे, जेणेकरून मुलं नेहमी भाज्या खात नाही, या पद्धतीने आपण मुलांना भाज्या देऊ शकतो. जर तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी बघायच्या असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्रायबर करा, बेल आयकॉन बटन दाबायला नको. अशाच नवनवीन टिफिनसाठी मी आयडियाज देणार आहे.